Good morning, all of you. ओके पहा. खाली दिलेल्या आकृतीला घड्या घातल्यावर एक घनाकृती ठोकळा होतो. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आता या ठिकाणी 6 तुम्हाला पुट्टे दिसतायत आणि त्या 6 पुट्ट्यांना जर घड्या घातल्या तर याच्यापासून एक घनाकृती ठोकळा तयार होतो. मग कोणत्या अक्षरासमोर कोणते अक्षर येईल? आपण 6 अक्षरापैकी 3 जोड्या 6 अक्षराच्या बनवूया. आता मी यापूर्वी पण तुम्हाला सांगितलेलं होतं, एकाडे घ्यायचं. म्हणजे समजा इथं बी आहे, तर त्याच्या समोरच्या पृष्ठभागावर डी येणार. बीच्या समोरच्या पृष्ठभागावर डी अक्षर येणार आहे. त्यानंतर इथं सीच्या विरुद्ध पृष्ठभागावर ई हे अक्षर येणार आहे. म्हणजे सी आणि ई ही समोरासमोरील पृष्ठभागावरील अक्षरे आहेत. आणि इकडे ए आहे आणि इकडे एफ आहे. याचा अर्थ ए च्या विरुद्ध पृष्ठभागावर एफ हे अक्षर येणार आहे. यापूर्वी पण मी सांगितलं असं सलग 3 अल्फाबेट घ्यायचं. सलग 3 अल्फाबेट मधील पहिला आणि तिसरं जे अल्फाबेट आहे, ती 2 अल्फाबेट समोरासमोरील पृष्ठभागावरील असतात. आता पहिला प्रश्न, मग आता इथं दिसतंय, मी आता प्रश्न काय ओपन करत नाही, मी वाचतोय त्याच्यावर तुम्ही ऐकून घ्या. ए अक्षरासमोर कोणते अक्षर येईल? ए अक्षरासमोर कोणते अक्षर येईल? सांगा पाहू. ए च्या समोर कोणतं अक्षर आहे? F. अगदी बरोबर. हा प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक 18वा आहे. आणि प्रश्नपत्रिका आहे ती 2019-20 सालची आहे. इथे लिहून घ्या 2019-20 प्रश्न क्रमांक 18. त्याचं उत्तर आहे ए अक्षरासमोर कोणते अक्षर आहे? तर ए अक्षरासमोर एफ अक्षर आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे पहा. पर्याय क्रमांक 4 एफ. त्यानंतर त्याच प्रश्नपत्रिकेतला प्रश्न क्रमांक 19 पहा. ई या अक्षराशेजारी कोणते अक्षर येणार नाही? ई च्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही रे? सी. सी. बरोबर. शेजारी येणार नाही म्हणजे समोरासमोर पृष्ठभागावरचा अक्षर येणार. मग हा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 3 आहे. 18चं उत्तर लिहून घ्या पर्याय क्रमांक 4 आणि 19चं उत्तर लिहा पर्याय क्रमांक 3. झाली का दोन्ही प्रश्न लिहून? हो सर. तुम्हाला ज्यावेळेस पुन्हा अभ्यास लिहायचा असतो त्यावेळेस ते पर्याय क्रमांक उपयोगी पडणार आहेत. आणि मी जो तुम्हाला प्रश्न पाठवला ना तेव्हा काही चुकीच्या टीका आहेत बरं का. कोणत्या तरी मुलाच्या प्रश्नपत्रिका मी घेतल्यात आणि त्या मुलाने चुकीच्या टीका केल्यात. त्यामुळं त्या टीका ग्राह्य धरू नका सगळ्याच. बर.
पुढचा प्रश्न पहा. खाली एकाच ठोकळ्याच्या 3 स्थितीतील आकृत्या दर्शवल्या आहेत. त्या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांसाठी योग्य उत्तरे लिहा. आपण या आकृतीवरून समोरासमोरील पृष्ठभागावरील अंकांच्या जोड्या सर्वप्रथम शोधूया. आता काही नवीन विद्यार्थी आहेत, कालच्या तासाला नव्हते, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मी हा भाग रिपीट करतो पहा. ज्यावेळेस एकाच घनाच्या 3 अवस्था दिलेल्या असतात त्यावेळेस त्या तिन्ही ठोकळ्याच्या पृष्ठभागावर जे अंक आहेत त्यातला रिपीटेड अंक पाहायचा. आता साधारणतः याच्यामधला रिपीटेड अंक कोणता बघूया, कोण सांगते? रिपीटेड अंक कोणता आहे? पुन्हा पुन्हा आलेला अंक 6 4 5 आणि 6 5 बर असू द्या. आपण तुम्ही सांगितल्या पद्धतीने अगोदर 6 घेऊया. इथं 6 आहे, इथं 6 आहे. मग 6 या 6 अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या लगतचे अंक सांगा रे. इथं 6 च्या लगत किती आहे? 4 आहे. पुन्हा इथं 6 च्या लगत किती आहे? 3 आहे. शेवटच्या ठोक्यात बघा 6 च्या लगत कोणता अंक आहे? 2 आहे. आणि 6 च्या लगत कोणता अंक आहे? 5 आहे. मग जे लगतचे अंक असतात ते सोडून उरलेला जो अंक आहे तो समोरच्या पृष्ठभागावरचा अंक येणार. 1 ते 6 अंक आहेत पहा. मग आता इथं खाली 1 ते 6 पैकी कोणता अंक उरलाय? तर 1 हा अंक उरलाय. याचा अर्थ काय मग? 6 आणि 1 हे दोन समोरासमोरील पृष्ठभागावरचे काय झाले? अंक झाले. त्यानंतर आपण 5 पाहूया. इथं 5 आहे बघा पहिल्या ठोकळ्यावर आणि तिसऱ्या ठोकळ्यावर पण 5 आहे. आता 5 च्या लगतचा अंक बघा, इथं 4 आहे, इथं 1 आहे. मी तर लिहितो खाली 4 1. लगतचे अंक त्या बाणाच्या खालच्या दिशेला लिहितो. आणि शेवटच्या आकृतीत बघा 5 च्या लगतचे अंक इथं 2 आहे आणि इथं 6 आहे. आता इथं 1 ते 6 पर्यंतचा मला वाटतं 3 हा अंक उरला. म्हणजे 5 आणि 3 ही समोरासमोरील पृष्ठभागावरच्या अंकाची काय झाली? तर जोडी झाली. आता सगळ्यात वर पहा, ही 6 1 झाली, ही 5 3. आता ह्या जोडीमध्ये एकूण 4 अंक आहेत. उरलेले 2 अंक कोणते रे 1 ते 6 पैकी? मला वाटते 2 अंक लिहिलाच नाही आपण आणि 4 हा एक अंक लिहिला नाही. म्हणजे 2 आणि 4 ही सुद्धा काय झाली? समोरासमोरील पृष्ठभागावरील अंकाची जोडी झाली. आता मी प्रश्न ओपन करत नाही, प्रश्न इथंच डायरेक्ट वाचतो. आता प्रश्न सर्वांसाठी विचारतो. आकृती 2 च्या तळाच्या पृष्ठभागावर कोणता अंक असेल? आकृती 2 च्या तळाच्या पृष्ठभागावर कोणता अंक असेल? 2 अगदी बरोबर. कारण आकृती 2 च्या वरच्या पृष्ठभागावर किती आहे? वरच्या पृष्ठभागावर 4 आहे. म्हणजे 4 च्या विरुद्ध पृष्ठभागावरचा अंक आपल्याला शोधला पाहिजे, तो 2 आहे. म्हणजे हा प्रश्न क्रमांक 31 होता पहा. प्रश्न क्रमांक आपली प्रश्नपत्रिका कोणती चालली? तर 2019-20 ची चालली. 2019-20 च्या प्रश्नपत्रिकेतला हा 31वा प्रश्न आहे. आकृती 2 च्या तळाच्या पृष्ठभागावर कोणता अंक असेल? तर तुम्ही सांगितलं उत्तर 2 आणि हा पर्याय क्रमांक 2च होता. आता प्रश्न क्रमांक 32 मी वाचून दाखवतो. 5 अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या शेजारी कोणता अंक असणार नाही? म्हणजे 5 च्या शेजारी कोणता अंक असणार नाही? याचा अर्थ 5 च्या समोरच्या पृष्ठभागावरचा अंक कोणता आहे बघा आपण? तर 3 आहे. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे 31 च्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि 32 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता 20-21 ची प्रश्नपत्रिका पाहूया. आता आपली 19-20 च्या प्रश्नपत्रिकेत आपण 4 प्रश्न पाहिले. आता 20-21 मध्ये सुद्धा 4 प्रश्न आहेत. नाही सॉरी 5 आहेत. आता 20-21 ची प्रश्नपत्रिका मी तुमच्यासाठी खुली करतो.
हा, या ठिकाणी एकाच घनाच्या 3 अवस्था तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. आता इथे ए बी सी डी ई एफ हे 4 अल्फाबेट असणार आहेत बघा. मी इथे लिहितो अल्फाबेट, क्रमानं अल्फाबेट आहे बघा. ए बी सी डी ई आणि एफ. आता ह्या तिन्ही ठोकळ्यामध्ये तुम्हाला 3 त्रिक 9 अल्फाबेट्स दिसत आहेत. त्यातलं कुठलं अल्फाबेट रिपीटेड आहे सांगा रे? कोणतं अल्फाबेट रिपीटेड दिसते तुम्हाला? ई आणि डी. सी ई आणि डी. बर, ठीक आहे. आपण अगोदर सी घेऊया. इथं पण सी आहे आणि इथं पण सी आहे. मग मला सी च्या लगतच अक्षर सांगा. इथं सी च्या लगत काय आहे? ए आहे. पुन्हा इथं सी च्या लगत काय आहे? बी आहे. ए आणि बी ही सी च्या लगतची अक्षरे आहेत. तर तिसऱ्या घनाकृती ठोकळ्यामध्ये बघा, सी च्या लगत काय आहे? ई आहे आणि सी च्या लगत काय आहे? डी आहे. आता ए बी झालं, सी तर झालंय, डी पण झालंय, ई पण झालंय. राहिलं कुठलं मग? एफ. याचा अर्थ सी आणि एफ ही 2 अक्षरे समोरासमोरील पृष्ठभागावरची अक्षरे आहेत. आता रिपीटेड मगाशी तुम्ही सांगितलं ई आहे. तर दुसऱ्या ठोकळ्यात बघा ई आहे, तिसऱ्या ठोकळ्यामध्ये ई आहे. मग ई च्या लगतच इथं बघा एफ आहे आणि इथं बघा खाली डी आहे. आता ई च्या लगत तिसऱ्या ठोकळ्यामध्ये सी पण आहे पहा आणि डी पण आहे. मग आता बघा ए उरलेला आहे, म्हणजे ए लिहून टाकू. ए झालं, नाही डी रिपीटेड झालं. थांबा एकच मिनिट. डी आपण 2 वेळा लिहिलं. आता कोणते 2 अल्फाबेट उरले रे? बघूया, सांगा आपण. ए आणि बी झालं, सी पण झालं. बर, ए एक आहे आणि अजून कुठला? बी एक आहे. हा, मग ए येईल का बी? कसं ठरवायचं ते? सर. हा बोला. हा सर, आता ए किंवा बी अशा कंडिशन मध्ये ना आधी आपण ए बी सी आणि सी डी ई हे बघितलं ना. हा, आता आपण सी गाळूया आणि डी आणि ई आणि ए आणि बी बघूया. बर बर, चालेल चालेल. आता काय करूया, आपण दुसरं एखादा अल्फाबेट रिपीटेड घेऊया. आता समजा मी अल्फाबेट मगाशी आपण सी आणि ई घेतलं होतं ना. आता मी डी घेऊन पाहतो, डी. कारण डी पण 2 वेळा आलेला आहे. बघ, आता इथं जर डी घेतलं तर डी च्या शेजारी एफ आणि ई येते. डी च्या शेजारी एफ आणि ई येते. शेवटच्या आकृतीत बघा, इथं डी जर घेतलं तर शेजारी सी आणि ई येते. आता 1 नंबरला आपण काढले, सी च्या समोर काय आहे? एफ आहे. म्हणजे सी आणि एफ समोरासमोरील जोडी आहे. आता इथं डी झालं, ई झालं, सी झालं, ए आणि बी उरलं. म्हणजे ते ए असेल किंवा बी असेल. डी च्या समोर ए किंवा बी असेल, बरोबर. बरं, आपण प्रश्न मी वाचतो. कोणते 2 प्रश्न विचारत बघू. तळाच्या पृष्ठभागावर सी असेल तर वरील पृष्ठभागावर काय असेल? तळाचा पृष्ठभाग आणि वरील पृष्ठभाग हे समोरासमोरील पृष्ठभाग असतात. म्हणजे सी च्या समोरचा या ठिकाणी तुम्हाला अक्षर विचारलेला आहे. मग आपलं आलंय सुरुवातीला, सी च्या समोरचं काय आहे?
उत्तर यप आहे. म्हणजे हा जो प्रश्न क्रमांक 59 लिहून घ्या. 2020-21 या शैक्षणिक वर्षातील NMच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 59 ल्या इथं प्रश्न होता सी समोरच्या पृष्ठभागावर कोणते अक्षर येईल? तर सी समोर यप अक्षर आहे बघा, यप. आणि हा पर्याय क्रमांक होता 4. 59 ला पर्याय क्रमांक 4 यप लिहा. आता त्यातला प्रश्न क्रमांक 60 आहे. बीच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही? म्हणजे बीच्या समोरच्या पृष्ठभागावरचं अक्षर विचारलंय. मग बीच्या समोरच्या पृष्ठभागावरचं अक्षर. आता इथं बघा, बीच्या समोर एकतर ए असेल किंवा बीच्या समोर एकतर डी असेल. मग ई आणि डीतला डी पर्याय दिले नाही, म्हणजे ई हा पर्याय तुम्हाला दिलाय बघा. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. दोन्हीचं उत्तर पर्याय क्रमांक 4. समजलं का सर्वांना? हो सर. हो सर. बीच्या समोर ई आणि डी, परंतु त्यातला डी हा पर्याय दिलेला नाही, फक्त ई हा पर्याय दिलाय, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. 59 ला पण 4 पर्याय आणि 60 ला पण 4 पर्याय. आता 62, 63, 64 हे 3 प्रश्न मी ओपन करतो. अगोदर मला तुम्ही सांगा, समोरासमोरील पृष्ठभागावरचे अंक सांगा पाहू. ई आणि ए. ई आणि ई आणि ए. बरोबर. बी आणि बी. आणि एफ आणि सी. एफ आणि सी. हा सुद्धा 2020-21 च्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आहे. आता याच्यावर 3 प्रश्न आहेत. 62, 63 आणि 64 असं 3 प्रश्न आहेत बघा. आता मी प्रश्न क्रमांक 62 फक्त वाचून दाखवतो, तुम्ही त्याचं उत्तर सांगायचं. ई च्या समोर कोणते अक्षर येईल? ए. बरोबर. आणि ए आहे ते पर्याय क्रमांक 2 ला आहे. 62चं उत्तर द्या पर्याय क्रमांक 2. आता पुढचा 63वा प्रश्न. सी च्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही? सी च्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 63चं उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक 2. आता ह्या जोड्या लिहून घ्या रे 3. त्या 3 जोड्या लिहून घेतल्या का? हो सर. ई च्या समोर ए, डी च्या समोर बी आणि एफ च्या समोर सी. आता याच्यावर 64वा एक प्रश्न. 64वा एक प्रश्न तुमच्या समोर मी दाखवतो. माईक बंद करा. माईक हे बंद ठेवायचं. हा 64वा प्रश्न बघायचा, 64 क्रमांकाचा. तयार झालेल्या घनाची अयोग्य आकृती कोणती? अयोग्य. आता समोरासमोरील अंक अक्षर लिहितो ई आणि ए. पुन्हा डी आणि बी ही समोरासमोरील आहेत. आणि एफ आणि सी हे सुद्धा समोरासमोरील आहेत. ही दोन लगत दिसतात का आम्हाला? क्रमांक 4 सर. पर्याय क्रमांक 4 मध्ये
यप आणि सी जवळ आले बघा, ते चुकीचं आहे. यप आणि सी हे क्रमांक जवळ कधीच येणार नाहीत, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. Correct. आता ही झाली 20-21 ची प्रश्नपत्रिका. आता आपण 21-22 ची प्रश्नपत्रिका पाहू. 21-22 त्यामध्ये सुद्धा 4 प्रश्न आहेत 21-22 मध्ये. हा, आता ह्याच्यावरून मला सांगा अगोदर, समोरासमोरील पृष्ठभागावरील अंकांच्या जोड्या. 2 आणि 4 2 2 आणि आणि 4 4 1 आणि 3 आणि 5 6 आणि 1 आणि 6 1 आणि 6 एक अगदी बरोबर आहे. माईक बंद ठेवा रे. हा, आता याच्यावर मला प्रश्न क्रमांक 48 चं उत्तर सांगायचं. एक अंकासमोर कोणता अंक येईल? एक अंकासमोर कोणता अंक येईल सांगा पाहू. 6 बरोबर. एक अंकासमोर 6 अंक येईल. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 49वा. 3 अंका शेजारी कोणता अंक येणार नाही? 5. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता याच्या पुढचा प्रश्न ओपन करतो पहा. एकाच ठोकळ्याच्या 3 स्थितीतील आकृत्या या ठिकाणी दर्शवलेल्या आहेत. आपण समोरासमोरील पृष्ठभागावरच्या अक्षरांच्या जोड्या शोधूया. आता ह्यात रिपीटेड अक्षर कोणतं आहे तुम्ही सांगा पाहू. रिपीटेड कोणतं आहे? आता 3 ठोकळ्यामध्ये असणार नाहीच. आपण समजा बी घेतलं तर इथं पण बी आहे, इथं पण बी आहे. मग बी च्या लगतच बघा, इथं ए येतंय, इथं सी येतंय. आणि चौथ्या आकृतीत बी च्या लगत इथं एफ येतंय आणि इथं ई येतंय. आता ए बी सी डी ई एफ पैकी उरलं कुठलं? तर डी उरलं. म्हणजे बी आणि डी ही 2 समोरासमोरील पृष्ठभागावरची अक्षर आली पहा. आता अजून एक रिपीटेड समजा मी सी घेतलं. कोणतं घेतलं? सी. बघा इथं सी आहे, इथं सी आहे. मग सी च्या लगत इथं पहिल्या ठोकळ्यामध्ये ए आणि बी आलं आणि दुसऱ्या ठोकळ्यामध्ये डी आणि ई आलं पहा. राहिलं कोणतं मग? तर एफ राहिलं. म्हणजे याचा अर्थ बी आणि डी हे समोरासमोरील पृष्ठभागावरचे अक्षर आले आणि सी आणि एफ ही सुद्धा समोरासमोरील पृष्ठभागावरील अक्षर आली. मग उरलं कुठलं? ए एक उरलंय आणि वाटतं ई एक उरलंय. अशा तुम्ही समोरासमोरील पृष्ठभागावरच्या अक्षरांच्या जोड्या काढल्या की मग कसाही जरी प्रश्न विचारला तरी आपल्याला उत्तर शोधता येईल. आता बघा, ही आपली जी प्रश्नपत्रिका चालू आहे, मला वाटते 2021-22 ची चालू आहे. 21-22. आता याच्यावरचा 55 आणि 56वा प्रश्न बघूया. आता 55 क्रमांकाचा प्रश्न मी वाचून दाखवतो. बी अक्षराच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर येईल? बी च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते येणार सांगा? बी च्या विरुद्ध पृष्ठभागावर
डी. अगदी बरोबर. बी च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अक्षर येणार? तर डी येणार. मग आता डी कोणत्या पर्यायात लिहिलेला आहे? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये डी लिहिलेला आहे, म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार. आता पुढचा प्रश्न क्रमांक 56 मी लिहितो. प्रश्न क्रमांक 56. आकृती 3च्या तळाच्या पृष्ठभागावर कोणते अक्षर असेल? आकृती 3च्या तळाच्या पृष्ठभागावर. आता वरच्या पृष्ठभागावर एफ आहे, मग एफ चा विरुद्ध पृष्ठभाग म्हणजे तळ, मग एफ च्या विरुद्ध पृष्ठभागावरचं अक्षर बघायचं असतं. मग त्याचं उत्तर काय येते? तर सी. सी म्हणजे इथं पर्याय क्रमांक 4 ला सी आहे. मग लिहा 55चं उत्तर पर्याय क्रमांक 2 आणि 56चं उत्तर पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने आपण 2021-22 ही प्रश्नपत्रिका याच्यातलं घनाकृती ठोकळ्याचे प्रश्न पूर्ण केलेले आहेत. नेक्स्ट. आता हा पुढचा प्रश्न आहे. हा 22-23 प्रश्नपत्रिका आहे. 22-23 सालची. हा, रिपीटेड अंक बघा, इथं पण एक दिसतंय, इथं पण एक हा अंक आहे, इथं पण एक अंक आहे. मग आता एकच्या लगतचा अंक बघा खाली काय आहे? इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 4 आहे, इथं 5 आहे, आणि शेवटच्या ठोकळ्यामध्ये 2 आणि 4 आहे. राहिला कुठला अंक? 6. म्हणजे 1च्या समोर 6 असा याचा अर्थ आला. आता आपण रिपीटेड कोणता घेऊया? समजा मी 2 घेऊया. 2 हिरवा पेन घेतो. आता इथं 2 आहे, मग 2च्या लगत काय आलं? इथं 1 आणि 3 आलं. 2च्या लगत 1 आणि 3 आलं. आणि शेवटच्या आकृतीत बघा, 2च्या लगत 1 आणि 4 आलं. आता राहिलं कोणता अंक? मग 5 आणि 6 राहिलं. पण 6च्या विरुद्ध पृष्ठभागावर 1 आहे, त्यामुळं 6 जर वगळला तर 5 राहतोय. याचा अर्थ 2च्या विरुद्ध पृष्ठभागावर 5. आणि मग मला सांगा, 1 ला 6 जोडी आली, 2 ला 5 जोडी आली, राहिली कुठली मग जोडी? मला वाटतं 3 राहिली इकडं, आणि इकडे 4 राहिले. आणि एकदा समोरासमोरील पृष्ठभागावरच्या अंकाच्या जोड्या विचारल्या की मग बघा, याच्यावर आधारित प्रश्न क्रमांक 43, 44 आणि 45 3 प्रश्न आहेत. मी अगोदर इथे लिहितो प्रश्न क्रमांक 43, त्या खाली येतो प्रश्न क्रमांक 44, आणि सगळ्यात खाली येतो प्रश्न क्रमांक 45. चला, प्रश्न क्रमांक 43 वाचतो. घनामध्ये 1च्या समोर कोणता अंक येईल? आता बघा, इथं 1च्या समोर कोणता अंक आला? 6. 6 म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर 44 क्रमांकाचा प्रश्न, घनामध्ये 4च्या शेजारी कोणता अंक येणार नाही? 4च्या शेजारी येणार नाही म्हणजे 4च्या समोरचा अंक विचारलेला आहे. याचं उत्तर आहे 3. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि 45 क्रमांकाचा प्रश्न आहे, घनामध्ये 5 हा अंक कोणाच्या शेजारी येणार नाही? मग 5 हा कोणत्या अंका शेजारी येणार नाही म्हणजे 5 या अंकाच्या समोरचा अंक काढायचा आहे. मग 5च्या समोरचा अंक कुठला आला? तर 2 आला, आणि 2 हे पर्याय क्रमांक 3 ला लिहिलेलं आहे. बघा एकदा, 43चं उत्तर पर्याय क्रमांक 3, 44चं उत्तर पर्याय क्रमांक 2, आणि 45चं उत्तर पर्याय क्रमांक 3. सर्वांना समजले का हा ठोकळा? हो सर. हो सर. हा, ओके.
बरं अगोदर मी 60वा घेतो, त्याच 2022-23 मधलं, नंतर 58-59 घेतो. नाही हा नको. ओके. आता या आकृतीला घड्या घातल्यानंतर एक आपण ठोकळा तयार करू शकतो. मग याच्यावर जे 6 पुट्टे आहेत, 6 पुट्ट्यावरचे जे अक्षर आहेत, म्हणजे कोणत्या अक्षराच्या पुट्ट्याच्या समोरच्या पृष्ठभागावर कोणत्या अक्षराचा पुट्टा जाईल हे काढायचे. आता इथं पण मी मागे सांगितल्या पद्धतीनं एका सरळ रेषेतील 3 घ्या पुट्टे. मग ह्यातला एकडे घ्यायचं. याचा अर्थ E आणि B हे समोरासमोरील पृष्ठभागावरील अक्षर आहेत. आता खालची 3 घेतली तर F आणि C येते पहा. F आणि C समोरासमोरील आलं पहा. आणि इकडं A आणि D हे समोरासमोर आले. हे लिहून घ्या, पुन्हा आपल्याला लागणार आहे. प्रश्न क्रमांक 58, 59 आणि 60 साठी हे लागणार आहे. 58, 59, 60 साठी. E च्या समोर B, त्यानंतर F च्या समोर C आणि A च्या समोर D. त्यातला 58 क्रमांकाचा प्रश्न मी वाचूनच दाखवतो. 58. A च्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही? A च्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही? तर A च्या शेजारी D अक्षर येणार नाही. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 59 पहा. C च्या समोर कोणते अक्षर येईल? आता बघा C च्या समोर कोणतं अक्षर इथे येतंय? C च्या समोर F अक्षर येते पहा, F. आणि F हे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते. म्हणजे 58 चं उत्तर पर्याय क्रमांक 4 येते आणि 59 चं उत्तर पर्याय क्रमांक 1 येते. आता खाली ज्या 3 जोड्या लिहिल्या त्यावरून आपण 60 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. आता 60 क्रमांकाचा प्रश्न मगाशी आपण शेअर केला होता, तो पुन्हा एकदा रिपीट शेअर करतो. ओके. हा 60वा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या आकृतीत तयार होणारी घनाची आहे? मी जोड्या इथं पुन्हा एकदा रिपीट लिहितो. F आणि B समोरासमोर पृष्ठभागावरचं अक्षर आले. सॉरी, E आणि B आहे. पुन्हा F आणि C आहे समोरासमोरील पृष्ठभागावरच्या अक्षरांच्या जोड्या. आणि A आणि D पण येणार. आता हे जवळ जर आलं का नाही तर ती चुकीची आकृती आहे समजायचं. आता मी शोधतो. पहिल्या आकृतीत बघा E आणि B जवळ आले, म्हणजे हा आकृती त्या घनाची नाही. दुसऱ्या आकृतीत बघा, इथं C आणि F जवळ येता कामा नाही, तर नेमकं C आणि F जवळ आले, म्हणजे ही सुद्धा नाही. आता चौथ्या आकृतीत बघा F आणि C जवळ आले. F आणि C कधीच जवळ येणार नाही, कारण हे समोरासमोर पृष्ठभागावरचे अक्षर आहेत, म्हणजे ही पण आकृती येणार नाही. आता चौथ्यात बघा EB जवळ आले का? नाही. FC जवळ आलंय का? नाही. AD जवळ आलंय का? नाही. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 60चं उत्तर पर्याय क्रमांक 3. समजलं ना सगळ्यांना हा प्रश्नाचं उत्तर? हॅलो. हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. आता आपल्या 1-2 प्रश्नपत्रिकेतला प्रश्न राहिले. आपण शेवटची जी प्रश्नपत्रिका आहे ती पोलसाठी घेऊया. समोरासमोरील पृष्ठभागावरच्या अंकांच्या जोड्या
आता हिथं पण 3 आहे, हिथं पण 3 आहे, हिथं पण 3 आहे. मग मी अगोदर 3च्या लगतचा अंक लिहितो. 3च्या लगत अंक बघा, पहिल्यात 6 आणि 5 आहे. दुसऱ्या आकृतीत 3च्या लगत 1 आणि 2 आहे. आणि तिसऱ्या आकृतीत 2 आणि 6 आहे. राहिला अंक कुठला? 4 राहिला. म्हणजे 3च्या समोरच्या पृष्ठभागावर 4 आलं पहा. नेक्स्ट. अजून रिपीटेड अंक बघा, 2 दिसतोय 2. इथे एक 2 दिसतोय, इथे एक 2 दिसतोय. 2च्या लगतचा अंक बघा, दुसऱ्या ठोकळ्यामध्ये 1 आणि 3. आणि तिसऱ्या ठोकळ्यामध्ये बघा 3 आणि 6. आता उरला अंक कुठलं 2 रे? 4 आणि 5 उरलं. पण 4 ला जोडी 3 झाली ना, त्यामुळे 4 घ्यायची गरज आहे का? नाही. तर 5 घ्यायचं. आता बघा, 3 4 जोडी 2 5 झाली, म्हणजे 1 आणि राहिलं काय मग? 6. अशा पद्धतीने आपण समोरासमोरील पृष्ठभागावरच्या अंकाच्या जोड्या काढल्या की मग आपण प्रश्न कोणताही सॉल्व्ह करू शकतो. आता प्रश्न क्रमांक 22. 23-24 ची प्रश्नपत्रिका चालली आपली 23-24 सालाची. त्यातला प्रश्न क्रमांक 22. 3च्या समोर कोणता अंक येईल? आता बघा इथे 3च्या समोर कोणता अंक आला? तर 3च्या समोर 4 अंक आला. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 23 क्रमांकाचा प्रश्न. 5च्या समोर कोणता अंक येईल? मग 5च्या समोर कोणता अंक आलेला आहे? तर 2 आलेला आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. आणि प्रश्न क्रमांक 24. कोणत्या अंका शेजारी 1 येणार नाही? याचा अर्थ 1च्या समोरचा अंक पाहावा लागेल आपल्याला, तो 6 आहे. म्हणजे याचं उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक 4च आहे. 22 ला पर्याय 1, 23 ला पर्याय 4 आणि 24 ला सुद्धा पर्याय क्रमांक 4. आता इथे चिन्ह दिसतात बघा, चिन्ह. हा, आता हे समोरासमोरील पृष्ठभागावर चिन्ह आले. याचा अर्थ भागिले हे चिन्ह असणाऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते चिन्ह आले? गुणिले. त्यानंतर हे अधिक आणि वजा विरुद्ध आलं बघा. अधिक च्या समोरच्या पृष्ठभागावर वजा आलं. आणि हे वर्गमूळ चिन्ह याच्या विरुद्ध पृष्ठभागावर असा मोकळा चौकोन आहे. आता याच्यावर आधारित पुन्हा तुम्हाला 3 प्रश्न आहेत. आता हे तिन्ही लिहून घ्या विरुद्ध पृष्ठभागाचं. भागिलेच्या विरुद्ध गुणिले, अधिकच्या विरुद्ध वजा आणि वर्गमुळाच्या विरुद्ध काहीच नाही, कोरा स्पेस असणारा पृष्ठभाग आहे. आता याच्यावर प्रश्न क्रमांक आपण पहिल्यांदा 62 घेऊया. प्रश्न क्रमांक 62. अधिक या चिन्हासमोर कोणते चिन्ह येईल? मग अधिकच्या समोर कोणतं चिन्ह आलंय बघा. बघा इथं अधिक आहे. आणि अधिकच्या समोर कोणतं चिन्ह आलं? वजा. वजा म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 63. भागिले या चिन्हा शेजारी कोणते चिन्ह येणार नाही? शेजारी येणार नाही म्हणजे विरुद्ध पृष्ठभागावरचं चिन्ह पहा. त्याचं उत्तर आहे गुणिले. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि शेवटचा जो प्रश्न आहे 64वा. वाटते 62 पूर्ण झाले ना? 63 पण पूर्ण झाले. 64वा प्रश्न मी शेअर करतो.
नाही ही वेगळं आहे. हम्म. 64वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती आकृती तयार घनाची असू शकेल? आता समोरील पृष्ठभागावरच्या मी अंकाच्या जोड्या पुन्हा एकदा रिपीट करतो. अधिकला वजा होतं, भागीला काय होतं? गुणिले, आणि वर्गमूळ चिन्हाला कोरं होतं पहा. आता हे जर जवळ आलं तर ती आकृती त्या घनाची नसेल. आता पहिल्या आकृतीत बघा, दुसऱ्या आकृतीत बघा, असं प्रत्येक पर्याय जो आहे तो चेक करा एकदा. दुसऱ्या आकृतीत बघा, गुणिले आणि भागिले जवळ जवळ आले, त्यामुळे हे येणार नाही. तिसऱ्या आकृतीत पण गुणिले आणि भागिले जवळ आले, त्यामुळे ते सुद्धा येणार नाही. आणि चौथ्या आकृतीत वर्गमूळ चिन्ह आणि कोरा पृष्ठभाग जवळ आलाय, त्यामुळे हे सुद्धा येणार नाही. तसं पहिली आकृती बघा, ह्याच्यामध्ये गुणिले आणि वजा चालते, गुणिले वजा जवळ, त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता आपण 2024-25 ची प्रश्नपत्रिका पाहूया. 24-25 मध्ये 3 प्रश्न आहेत, त्या तिन्हीसाठी आपण पोल सिस्टीम द्वारे उत्तर घेणार आहे. बघूया. आता तयार राहा सर्वांनी. कच्चं काम करण्यासाठी वही पेन जवळ असावं, कारण तो आहे. सोडवा पटकन, ऑप्शन निवडा. ओके, आपण फक्त 30 सेकंद वेळ दिला होता. 37 पैकी 14 विद्यार्थ्यांना करेक्ट उत्तर सोडवलं. आपण बघूया. 1 नंबरला श्रेया जमदाडे, चैतन्य शिंदे, स्वरांजली खबाले, त्यानंतर सोहम कदम, भक्ती शिंदे, यशोदीप सुपनेकर, सोहम माने, महिमा कसबे, अनुष्का जगताप, मानसी भोसले, समृद्धी शिंदे, स्वरा बोराटे, आराध्या शिंदे आणि दिया गायकवाड. 14 विद्यार्थ्यांना करेक्ट उत्तर दिलं. आपण एकदा एक्सप्लेन करून पाहूया. आता काय झाले, ऑलरेडी तर खूण आहेत, त्यामुळे बऱ्याच जणांना 1 नंबरला टिक केले, मग 1 नंबरचाच ऑप्शन निवडला ए. त्या खुणा नसायला पाहिजे होत्या, पण ठीक आहे. आता इथं एका सरळ रेषेत बघा एल आणि एम आहे, म्हणजे एल आणि एम हे समोरील पृष्ठभागावरचे आपण अंक समजूया. खालच्या लाईनला बघा पी आणि एक्स हे समोरासमोर येणार पहा, आणि राहिलं कुठलं? सी, आणि तिकडे व्ही राहिलं. आता तुम्ही असं करा, हे दोन काय सांगितलंय, कोणती आकृती घन ठोकळ्याची होणार नाही, म्हणजे वरची 2 अक्षर जर जवळ आली तर ती त्या ठोकळ्याची आकृती होणार नाही. बघू आता पहिल्या आकृतीत काय जवळ आले रे, बघा इथं सी आणि व्ही जवळ आले बघा, त्यामुळे हीच आकृती होणार नाही. दुसऱ्या आकृतीत असं काय चाललं नाही, ती होऊ शकते. तिसऱ्या आकृतीत पण वरची 2 रिपीटेड अक्षर आलेली नाहीत, आणि चौथ्या आकृतीमध्ये सुद्धा आलेले नाहीत, म्हणून याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1.
चला आता आपण पुढचा प्रश्न शेअर करतो पोलसाठी. एक मिनिट वेळ देतो ह्याला. ओके, वेळ संपलेला आहे. करेक्ट उत्तर दिलं बघा. सोहम कदम, महिमा कसबे, रितू बोराटे, चैतन्य शिंदे, सोहम माने, अक्षरा महाडिक, स्वरांजली खबाले, स्वरांजली संग्राम जाधव, यशोदीप सुपणेकर, रिया जगदाळे, साहिल, जनार्दन जगदाळे, आराध्या शिंदे, दिया गायकवाड, भक्ती शिंदे, श्रुती चव्हाण, मानसी भोसले, श्रेया जमदाडे, राज रायजादे, अनुष्का जगताप, पूर्वी पाटील, शिवम शिंदे, समाधान आव्हाड, समृद्धी भोसले, समृद्धी शिंदे, सुयश साळुंके, मयुरी कोळी, आर्यन. आर्यन तुझं आडनाव लिह रे. आर्यन नुसतं दिसतंय. थोडं त्या टीचमेंट जिथं ऍप्स डाउनलोड केले तिथं बघ, एडिट करता येते. आर्यन आणि आडनाव पण पाहिजे. आदिश्री भुजबळ आणि अनुज नागेश भुजबळ एवढ्या करेक्ट उत्तर दिलेलं आहे. तरी आपण एकदा कसं आलं हे पाहूया. आता वरचं जे 3 ठोक आहेत, रिपीटेड अक्षर कुठलं आहे रे? रिपीटेड अक्षर सांगा बघू. रिपीटेड ई आणि डी. ई. इथं ई आहे, इथं ई आहे. ईच्या लगत काय काय आहे बघा पण. ईच्या लगत सी डी. डी एक आहे, सी आणि सी एक आहे. आणि शेवटच्या आकृतीत बघा ईच्या लगत काय आहे? बी. ई एफ आहे, आणि एफ. बी आहे. म्हणजे राहिलं कुठलं? ए. ए. अजून रिपीटेड कुठलं म्हटलं? बी. 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 बरं, बी घेऊया. डी. बीच्या लगत सांगा. पहिल्या आकृतीत बीच्या लगत काय आहे? ए आणि ए सी. आहे, सी आहे. आणि शेवटच्या आकृतीत राहिलं कुठलं? डी राहिलं. डी. आता ई ए झालं, बी डी झालं. राहिलं कुठलं रे मग? सी एक राहिलं. आणि अजून एफ एक राहिलं. हा. आता प्रश्न काय आहे? ए च्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर? मग अगोदरच काढले आपण, बाकीचं काढायची पण गरज नव्हती. ए च्या समोर कुठलं आलं? ई. पर्याय क्रमांक 2. आणि आता शेवटचा प्रश्न आपण पोलसाठी घेतोय. लास्ट. काय होतंय? प्रश्न टाकल्या तुमचं उत्तर येते. याचा अर्थ तुम्ही ती टिक बघून उत्तर ऍक्सेप्ट करताय. म्हणजे सुरुवातीला जे 10 ते 20 सेकंद उत्तर टाकतात का नाही, ते अंदाजे टाकतात. माझ्या लक्षात येते. पहिले 10 ते 20 सेकंदामध्ये जे उत्तर टाकतात ते अंदाजे करतात. कच्चंच काम प्रश्नासाठी. अगोदर सोडवा, नंतर पोल टाक. कच्चं काम करा अगोदर.
ठीक आहे. 60 सेकंदाचा मी पोल घेतोय. सगळ्यांनी एबीसीडी पैकी एक कुठलाही पर्याय निवडा. ओके. मला वाटते 37 विद्यार्थी प्रेझेंट होतं आणि 37च्या 37 विद्यार्थ्यांना या ठिकाणी उत्तर निवडलंय. फक्त एक विद्यार्थी चुकलाय. त्यानं सी ऑप्शन निवडलेला होता. आदिश्री सुनील भुजबळ. एकच विद्यार्थिनी चुकली. बाकी सगळ्या विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे. आता मी काय नाव वाचण्यात वेळ घालवत नाही. अथर्व ठोंबरे फर्स्ट रँकला होता पहा. यशोदीप सुपनेकर सेकंड रँकला. स्वरांजली खाबाले तिसऱ्या रँकला. आता किती सोपं आहे बघा पण. ह्या चिन्हाच्या समोर हे चिन्ह. अरे हे चिन्ह तर तुम्हाला ओळखतंय का? असं चिन्ह आहे पहा. याच्या समोरच्या पृष्ठभागावर असं चिन्ह येणार. आता ह्याच्या समोर हे म्हणजे वरच्या दिशेनं बाण आहे. त्याच्या समोरच्या पृष्ठभागावर त्रिकोणाचं सिम्बॉल आहे. आणि शेवटचं जे वर्तुळ आहे त्याच्या समोर खालच्या दिशेनं बाण. आता विचारलंय खालील आकृतीची घडी घालून एक घन तयार केला तर पुढीलपैकी कोणती आकृती तयार केलेल्या घनाची नाही. म्हणजे हे विरुद्ध पृष्ठभागावरची चिन्ह लगतच्या पृष्ठभागावर आलीच नाही पाहिजेत. मग कुठल्या आकृतीत आलती ती आकृती चुकीची आहे. कुठल्या आकृतीत आले बघा. ही 2 नंबरची आकृती पकडा. ह्यात वर्तुळाच्या शेजारी नाही. वरच्या बाणाच्या शेजारी त्रिकोण आहे बघा. वरचा बाण आणि त्रिकोण हे जवळ येता कामा नये. इथं नेमकं ते 2 जवळ आले. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता अशा पद्धतीनं घनाकृती ठोकळा हा जो घटक आहे या घटकावर मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे. तुम्हाला NAVS परीक्षेला 9 प्रश्न आहेत या ठोकळ्यावर. म्हणजे जवळजवळ बुद्धिमत्ता हा जो पहिला पेपर आहे मॅथचा मेंटल ॲबिलिटी टेस्ट ह्या 90 प्रश्नामध्ये 90 गुण तुम्हाला आहे. त्या 90 पैकी 9 गुण हे फक्त या घनाकृती ठोकळ्यावर आधारित आहेत. मला वाटते आज आपला 5वा तास आहे या घनाकृती ठोकळ्याचा. 5 तासामध्ये आपण NAVS घनाकृती ठोकळ्याचं 2010-11 सालापासून 2024-25 सालापर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिकेतील आपण घनाकृती ठोकळा या घटकावरचं सगळं प्रश्न पाहिलेले आहे. आता आज संध्याकाळी आपला तास होणार नाही. उद्या सकाळच्या तासाला आपण घनाकृती ठोकळा या घटकावर आधारित शिष्यवृत्तीचा प्रश्न पाहणार आहोत. शिष्यवृत्तीच्या सगळ्या प्रश्नाला 1 किंवा 2च तास लागतात. घनाकृती ठोकळा हा NAVS साठी जास्त महत्वाचा घटक आहे आणि त्यानंतर स्कॉलरशिपसाठी. त्यामुळे आता आपण स्कॉलरशिपची तयारी उद्या सकाळच्या तासामध्ये घेऊया. आणि आज इतिहासाची नागरिकशास्त्राची कितवी चाचणी आहे रे? पाचवी. मग मी तुम्हाला नागरिकशास्त्राची नागरिकशास्त्राची 5वं प्रकरण तुम्हाला टाकतो. ती पण ऑनलाईन चाचणी सोडवा. आणि हे सगळं प्रश्न पण मी तुम्हाला ग्रुपवर टाकतो. सालात नाही, साल पण टाकतो त्या प्रश्नाच्या खाली. सुवाच्य हस्ताक्षरामध्ये आता बऱ्याच जणांनी रात्रीचे प्रश्न लिहिले नाहीत. मग आज दिवसभर तुम्हाला वेळ आहे. आज संध्याकाळी तास नाही. त्यामुळे रात्रीचं सगळं प्रश्न आणि आत्ताचं सगळं प्रश्न हे सगळं प्रश्न छान हस्ताक्षरामध्ये वहीमध्ये लिहा. आणि तुम्हाला PDF जर बनवता आली का नाही तर PDF बनवा रे. आता बघा PDF कशी बनवायची. एक बघू मला शेअर करता येते का बघतोय मी.
पीडीएफ म्हणजे स्कॅनरच घ्यायचे बरं का. बरं असं मी पुन्हा किंवा कोणाकडे तरी शिका. काय होतंय पीडीएफ जर बनवली का नाही, समजा तुमच्या 6 पेजेस आहेत. पहिल्या पानाचा फोटो काढायचा, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या. त्यानंतर आपल्याला पीडीएफ बनवल्यानंतर काही भाग क्रॉप करता येतो. वहीचा वरचा आणि मोकळा. अनावश्यक भाग आहे तो क्रॉप करता येतो. आणि आपण लिहिलेला भाग फक्त आपल्याला त्या पेजेसमध्ये ठेवता येतो. आणि सलग पेजेस येतात पीडीएफ मध्ये. काय होते तुम्ही नुसतं फोटो जर ग्रुपवर पाठवलं का नाही, की समजा स्वराने एक फोटो पाठवला की लगेच आर्या दुसरा फोटो पाठवते. त्यानंतर लगेच सिद्धीचा फोटो येतो. म्हणजे सगळं पेजेस लागोपाठ येत नाहीत. हा घोटाळा होतो. त्यामुळे पीडीएफ बनवायला शिका. स्कॅन करा पेजेस आणि त्याचं स्वच्छ हस्ताक्षरात लिहून पीडीएफ बनवा. म्हणजे त्या मला पण व्यवस्थित दिसेल आणि तुमच्या वहीमध्ये नोट्स स्वरूपामध्ये सुद्धा ते राहील. ठीक आहे. बाकी काय अडचण आहे का रे? नवीन नाही विद्यार्थी? नाही सर. हा बस करूया मग. ओके बाय. बाय सर. बाय. बाय बाय.